विकास काय प्रश्न आहे? काय सांगशील? तर तसं जर बघायला गेलं सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हापासून फेरी क्रमांक 1 पासून जशी जी त्यांची जी लीड घेत होते हां, प्रभाग क्रमांक 2 ची जे उमेदवार होते भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे उमेदवार होते. हां. भाजपच्या जे उमेदवार होते तीनही उमेदवार सुरुवातीपासूनच लीड घेत होते. परंतु एक चुरशीची लढत तिथं पाहायला मिळत होती. खरं तर हं, या ठिकाणी म्हणजे वसंत बोराटे आणि निखिल बोराडे हं. यांच्यात चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळून येत होती. परंतु बरोबर. शेवटच्या जे काही मतपेटीमध्ये ज्यावेळेस हं, जो काही मतदारांनी जो काही कौल दिला होता हं. तो निखिल बोराडे यांच्या बाजूने होता निश्चितच. त्यामुळे वसंत शेठ बोराटे यांना जो आहे तो त्या ठिकाणी धक्का बसला. त्या ठिकाणी त्यांचा पराभव त्यांना स्वीकारावा लागला आणि खरं तर निखिल बोराडे यांनी त्या ठिकाणी बाजी मारली. किती मतांनी प्रभाग पराभव झाला वसंत बोराटेंचा? 1200 मतांनी वसंत बोराटे यांचा पराभव झालेला सध्या पाहायला मिळून येतोय. खरं तर विकास खूप मोठा निकाल म्हणावा लागेल हा. ज्या प्रभाग 2 कडे संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांचं लक्ष लागलेलं होतं, की या ठिकाणी चारही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजयी होतील अशी परिस्थिती वाटत होती. कारण वसंत बोराटे आणि अश्विनी जाधव हे दोघंही स्वतः भारतीय जनता पार्टीमधून 2017 ला विजयी झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले होते आणि आजचा हा निकाल मात्र धक्कादायक म्हणावा लागेल का? निश्चित. खरं तर तुम्ही म्हणताय ते अत्यंत धक्कादायक हा निकाल म्हणावा लागतोय. कारण तसं बघायला गेलं तर चारही उमेदवार ज्या भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार निवडून आलेत, परंतु त्यांनी 2017 साली भारतीय जनता पार्टीचं जे कमळ हाती घेऊन त्यांनी निवडणुका लढवल्या. खरं तर परत पुन्हा काही नाराजी व्यक्त झाली. ज्यांना कुणाला पक्षातून तिकीट नसल्यामुळे त्यांनी या प्रभाग क्रमांक 2 मधून परत पुन्हा एकदा निवडणुकी सामोरे गेले आणि ते राष्ट्रवादी लढ्या त्यांनी हाती बांधलं. परंतु सध्याच्या ज्या निवडणुका आहेत त्या तसं बघायला गेलं तर अजित पवार यांनी सुद्धा भोसरी विधानसभेमध्ये मोठी ताकद उभा केली सध्या आपल्याला सुद्धा पाहायला मिळाली. तर जर रोहित पवार असतील त्यांनी सुद्धा रोहित पवार आणि अजित पवार यांनी दोघांनी या प्रभागामध्ये मोठी ताकद उभा केली. खरं तर आतापर्यंत जो भ्रष्टाचार झाला तो भ्रष्टाचाराचा खुलासा त्यांनी आता या विधानसभेमध्ये केला. परंतु नागरिकांनी कशा नाही पद्धतीचा विकास तो भ्रष्टाचार ज्या पद्धतीने अजित पवार आणि रोहित पवारांनी भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडले जरी असतील, तरी सुद्धा त्यांचे स्थानिक नेते मात्र हे मुद्दे लावून धरायला कमी पडले असं म्हणता येईल का? निश्चित. खरं तर त्याच पद्धतीनं तुम्ही जे म्हणताय त्याच पद्धतीनं स्थानिक नेत्यांनी सुद्धा आक्रमक होणं महत्वाचं होतं. परंतु नागरिकांना सुद्धा जे आपल्या नेत्याकडून अपेक्षित आहे ते हं. अपेक्षित त्यांना उत्तर त्यांना मिळालं नसल्यामुळे कुठेतरी मतदार राजा जो आहे तो सध्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिलेला सध्या जो उमेदवार आहे त्यांच्या पाठीशी उभा राहिलेला सध्या आपल्याला पाहायला मिळून येतोय. म्हणजे एकंदरीत सध्या प्रभाग क्रमांक चित्र जर का 2चा आपण पाहिलं तर 4-0 असा हा त्या ठिकाणी निकाल लागलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या हा. बाजूने. नक्कीच. खरं तर जे चारही उमेदवार आहेत ते भाजपाचे जे आहेत ते निवडून आले सध्या पाहायला मिळून येत आहेत. खरं तर राष्ट्रवादीला जो आहे तो प्रभाग क्रमांक 2 मध्ये सुद्धा मोठा धक्का बसताना आपल्याला पाहायला मिळून येतोय. काय खरं तर जल्लोष कशा पद्धतीने त्या ठिकाणी तसं जल्लोष सुरू आहे? बघितलं गेलं तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती झाली. खरं तर प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे जे महापौर होऊन गेले नितीन आप्पा काळजे यांच्या सुद्धा बालेकिल्ल्यामध्ये परत पुन्हा एकदा भाजपचं कमळ फुललेलं सध्या पाहायला मिळून येतंय. खरं तर त्या ठिकाणी कुठलाही असा मजबूत नेता राष्ट्रवादीचा नसल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी सुद्धा ताकद त्या ठिकाणी कमी पडलेली सध्या पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच प्रभाग क्रमांक 3 मध्ये सुद्धा परत पुन्हा एकदा भाजपचं कमळ जे आहे ते फुललेलं पाहायला मिळून येत आहे. प्रभाग क्रमांक 1 ची काय परिस्थिती होती विकास? प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती. कारण सध्याच्या निवडणुकीमधून संजय शेठ निवाळे असतील त्यांनी सुद्धा माघार घेतली आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला त्या ठिकाणी उमेदवारी दिली गेली. परंतु हाच फटका जो आहे तो त्यांना बसलेला सध्या पाहायला मिळत होते. कारण जे नौखे उमेदवार आहेत सहज मारुती जाधव असतील किंवा मारुती बहिरवडे असतील हे नौखे उमेदवार त्या ठिकाणी राष्ट्रवादीनं नवीन चेहरा त्या ठिकाणी नवीन चेहरा त्या ठिकाणी त्यांनी दिला. आणि खरं तर तसं बघायला जर गेलं तर म्हणजे संजय शेठ निवाळे हे निवडणुकीमध्ये नसल्यामुळे त्यांना राष्ट्रवादीला जो आहे तो मोठा फटका त्या ठिकाणी बसलेला पाहायला मिळून होते. तिथला आता निकाल काय? प्रभाग क्रमांक 1 चा मला वाटतं विकास साने आणि यश साने विजयी आहे का तिथून? प्रभाग क्रमांक 1 मध्ये ताम्हाणे नानींनी सुद्धा सध्या आता लीड घेतली सध्या पाहायला मिळून येते. त्यामुळे निश्चितच प्रभाग 1 मध्ये विकास साने असतील आणि यश साने. यश साने असतील हे दोघ जण त्या ठिकाणी भरघोस असं मतदान घेतलंय त्यांनी आणि त्या ठिकाणी विजयाची वाटचाल त्यांची मोकळी झाली. परंतु संगीताताई ताम्हाणे यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रभागामध्ये मतदान लीड घेतली सध्या पाहायला मिळते. एकंदरीतच प्रभाग क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कशा पद्धतीने जल्लोष सुरू आहे, कार्यकर्त्यांमध्ये काय उत्साह आहे? हा. प्रभाग क्रमांक खरं 2 तर मध्ये. भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे आहे तो जल्लोष करायला सुरुवात केली सध्या पाहायला मिळून येते. खरं तर ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत
खरं तर मोठा उत्साह यामध्ये यांना दिसून येतोय, कारण ज्या अपेक्षित नसलेल्या त्या गोष्टी आतापर्यंत नवखे उमेदवार असून सध्या या प्रभागामध्ये या ठिकाणी त्यांनी मोठा विजय जो आहे तो आपल्या स्वतःच्या स्वबळावरती खेचून आणला सध्या पाहायला मिळून येतोय. त्यामुळे मोठा उत्साह सध्या आता प्रभागामध्ये असलेला पाहायला मिळून येतोय. विकास शेवटचं की संपूर्ण प्रभाग क्रमांक 2च्या ज्या फेऱ्या होत्या संपल्या की काही फेऱ्या अजून बाकी आहेत त्या ठिकाणी? प्रभाग क्रमांक 2च्या फेऱ्या पूर्णपणे संपलेल्या आहेत. सध्या आता उमेदवार जे आहेत ते विजयाचं लेटर घेण्यासाठी सध्या आता निवडणूक आयोग त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे गेले सध्या पाहायला मिळून येत आहेत. तर कार्यकर्ते आपला आवाज चे आपले प्रतिनिधी विकास चौधरी खरं तर प्रभाग क्रमांक 2चं ते विश्लेषण करत होते. ज्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 2 मधून संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस विजय होईल असं वाटत असताना त्या ठिकाणी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीने आपली ताकद पणाला लावत त्या ठिकाणी विजय खेचून आणलेला आहे. त्या ठिकाणी माजी महापौर राहिलेले राहुल जाधव यांचा खरं तर हा करिश्मा त्या ठिकाणी म्हणावा लागेल आणि या ठिकाणी वसंत बोराटे यांच्याकडे सगळ्यांना अपेक्षा होती, मात्र त्यांचा देखील या ठिकाणी पराभव झालेला आहे. विकास, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.